श्री शिवलीलामृत अध्याय 2. श्री गणेशाय नमः. जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्तिमुक्ती सर्व कल्याण. नाना संकटे विघ्ने दारुण न बाधिती कालत्रयी. संकेते अथवा हास्य करुण भलत्या मिसे घडो शिवस्मरण. न कळता परिसासी लोह जाण संकटता सुवर्ण करी की. न कळता प्राशिले अमृत परी अमर करी की. यथार्थ औषधी नेनता भक्षित परी रोग सत्य हरी की. शुष्क तृण पर्वत अद्भुत नेनता बाळक अकस्मात. अगणी स्फुलिंग टाकीत परी भस्म यथार्थ करी की. तैसेन कळता घडे शिवस्मरण परी सकळ दोषा होय दहन. अथवा विनोदे करुण शिवस्मरण घडो का. हे का व्यर्थ हाका फोडिती शिव शिव नामे ओरडती. अरे काहे उगेन राहती हर हर गर्जती वेळोवेळा. शिवनामाचा करीती कोल्हाळ माझे उठविले कपाळ. शिव शिव म्हणता वेळोवेळ काय काय येते यांच्या हाता. ऐसी हेळना करी क्षणोक्षणी परी उमा वल्लभ नाम ये वदणी. पुत्र कन्या नामी करुणे शिवस्मरण घडव का. महाप्रीतीने करिता शिवस्मरण आदरे करिता शिवध्यान. शिवस्वरूप मानोनी ब्राह्मण संतर्पण करी सदा. ऐसे शिवी आवडी धरी त्याही माझी आले शिवरात्री. उपवास जागरण करी होय बोहरी महत पापा. ते दिवशी बिल्वदळी घेऊन यथा सांग कडले शिवार्चन. तरी सहस्त्रजन्मीचे पाप संपूर्ण भस्म होणी जाईल. नित्य बिल्वदळे शिवासी वाहत त्या एवढा नाही पुण्यवंत. तो तरेल हे नवल नव्हे सत्य त्यांच्या दर्शने बहुत तरती. प्रातःकाली घेता शिवदर्शन यामिनीचे पाप जाय जळून. पूर्वजन्मीचे दोष गहन मध्यान्नी दर्शन घेता अनुरती. सायंकाळी शिव पाहता सप्रेम सप्तजन्मीचे पाप होय भस्म. शिवरात्रीचा महिमा परम शेषही वर्णू शकेना. कपिला षष्टी अर्धोदय संक्रमण महोदय गजच्छाया ग्रहण. इतकेही पर्वकाळ ओवाळून शिवरात्री वरून टाकावे. शिवरात्री आधीचा पुण्य दिवस त्याही वरी पूजन जागरण विशेष. त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोष त्यांच्या पुण्यासी पार नाही. वसिष्ठ विश्वामित्रादी मुनीश्वर सुरगण गंधर्व किन्नर सिद्धचारण विद्याधर शिवरात्री व्रत करीत राहती. यदरती सुरस कथा बहुत शौनकालिका सांगे सुत. ती श्रोती ऐकावी सावचित्त अत्यादरे करुणिया. तरी मासा माझी माघ मास ज्याचा व्यास महिमा वर्णी विशेष. त्याही माझी कृष्ण चतुर्दशीस मुख्य शिवरात्र जाणीजे. विंध्याद्रिवासी एक व्याध मृग पक्षी घातक परम निषिद्ध. महानिर्दय हिंसक निषाद केले अपराध बहुतेने. धनुष्यबाण घेऊन करी पारधीस चालिला दुराचारी. पाशवागुरा कक्षेसी धरी कवचलेत हरितवर्ण. करी गोधांगुली त्राण आणि काही हाती शस्त्र सामुग्री घेऊन. काननी जाता शिवस्थान शोभायमान देखिले. तव तो शिवरात्रीचा दिन यात्रा आली चहूकडून. शिवमंदिर शृंगारोन शोभा आणली कैलासीची. धरजत तगटवर्ण देवालय झळके शोभायमान. गगनचुंबित ध्वजपूर्ण रत्नजडित कळस तळपताती. मध्ये मणिमय शिवलिंग भक्त पूजा करीती सांग. अभिषेक धारा अभंग विप्र धरिती रुद्रघोषे. एक टाळ मृदुंग घेऊन सप्रेम करीती शिवकीर्तन. श्रोते करटाळी वाजवून हर हर शब्दे घोष करीती. नाना परिमळ द्रव्य सुवास तेने दशदिशा दुमदुमिल्या विशेष. लक्षदीपांचे प्रकाश जलज घोष घंटारव. शशिमुखा गर्जती भेरी त्यांचा नादन माय अंबरी. एवं चतुर्विध वाद्ये नानापरी भक्त वाजविती आनंदे. तो तेथे व्याध पातला समोर विलोकी सर्व सोहळा. एक मुहूर्त उभा ठाकला हासत बोलिला विनोदे. हे मूर्खे अवघे जण येथे द्रव्य काय व्यर्थना सोन. आत दगड बाहेर पाषाण देवपण येथे कैसे. उत्तम अन्न सांडून व्यर्थ का करीती उपोषण. ऐसिया चेष्टा करीती तेथोन कानना प्रती जातसे. लोकनामी गर्जती वारंवार आपण हे विनोदे म्हणे शिवहरहर. सहज सव्य घालून शिवमंदिर घोर कातार प्रवेशला. वाचेशी लागला तोची वेध विनोदे बोलिला शिव शिव शब्द. नाम प्रतापे दोष अगाध झडत सर्व चालिले. घोरांदर सेवतावण नाढळतीच जीव लघु दारुण. तो वरुणा दिग्वधूचे सदन वास रमणी प्रवेशला. विषा प्रवर्तली सबळ की ब्रह्मांड करंडा भरले काजळ. की विशाळ कृष्ण कंबळ मंडप काय उभारिला. विगद्ध वाजेवी कामिणी तेविण शोभे कदा यामिनी. जरी मंडित दिसे उडुगणी परी पतिहीन रजनी ते. जैसा पंडित गेलिया सभेतून मूर्ख जलपती पाखंड ज्ञान. जेवी असता जाता सहस्त्र किरण उडुगणे मार्गे झळकती. असो ऐशी निशा दाटली सुबद्ध
अवघा वेळ उपवासी निषाद तो एक सरोवर अगाध दृष्टी देखिले शोधिता अनेक संपत्ती सौभाग्य सदनी तेवी सरोवरी शोभती कुमुदिनी तटी बिल्ववृक्ष गगणे शोभायमान पसरला योगभ्रष्ट कर्मभूमीस पावती जनन तेवी बिल्व डहाळ्या गगनीहून भूमीस लागल्या येऊन माझी रवी शशिकिरण न दिसे त्यात दम दाटले दारुण माझी बैसला व्याध जाऊन शरासणी शर लावून कानाडी ओढोणी सावज लक्षी दृष्टी बिल्वदळे दाटली बहुत ती दक्षिण हस्ते खुडोणी टाकीत तो तेथे पद्मज हस्ते स्थापित शिवलिंग दिव्य होते त्यावर बिल्वदळे पडत तेने संतोषला अपर्णानाथ व्याधास उपवास जागरण घडत सायास न करिता अनायासे वाचे श्री शिवनामाचा चाळा हर हर म्हणे वेळोवेळा पापक्षय होत चालला पूजन स्मरण सर्व घडले एक याम झाली रजनी तो जलपाना लागे एक हरिणी आली तेथे ते गर्भिणी परम सुकुमार तेजस्वी व्याधतीने लक्षिला दुरोण कृतांतवत परम दारुण आकर्ण ओढीला बाण देखोणिया हरिणी बोलतसे म्हणे महापुरुषा अन्यायविन कामजवरी लाविला बाण मी तव हरिणी आहे गर्भिण वध तुवा न करावा उदरात गर्भ सूक्ष्म अज्ञान वधिता दोष तुझ दारुण एक रथ भरी जीव वधिता सान तरी एक बस्त वधियेला शतबस्त बधिता एक वृषभतेचे पातक शतवृषभते तैगोहत्या देख भरली शास्त्र वदतसे शतगोहत्यांचे पातक पूर्ण एक वदिता होय ब्राह्मण शतब्रह्मत्यांचे पातक जाण एक स्त्री वधिलिया शतस्त्रियांहुनी अधिक एक गुरुहत्येचे पातक त्याहुनी शतगुणी देख एक गर्भिणी वधिलिया तरी अन्याय नसता येवसरी मज मारिसी कावणा तरी व्याध म्हणे कुटुंब घरी उपवासी वाट पाहत मी ही आजी निराहार अन्न नाही चणू मात्र परिमृगी होणी सुंदर गोष्टी वलसी शास्त्रीच्या मज आश्चर्य वाटते पोटी नरा आयुष्या सांगळसी गोष्टी तुझ देखोणी या दृष्टी दया हृदय उपजवसे पूर्वी तू होतीच कोण तुझे एवढे ज्ञान कोठून तू विशाळ नेत्री उपलावण्य सर्व वर्तमान मज सांगे मृगी म्हणे ते अवसरी पूर्वी मंथन करीता क्षीरसागरी चतुर्दश रत्ने काढिली सुरासुरी महाप्रयत्ने करुणिया त्या माझी मी रंभा चतुर मज देखोणी भुलती सुरवर नाना तपे आचरोणी अपार तपस्वी पावती आम्हा ते म्यानयन कटाक्ष जाळे पसरून बांधिले निर्जरांचे मनमीन माझे अंग सुवासा वेधोण मुनी भ्रमर धावती माझे गायन ऐकावयास सुरंग सुधा पाणी धावती कुरंग मी भोगी स्वर्गीचे दिव्य भोग स्वरूपेण माणी कोणासी मद अंगी चढला बहुत शिवभजन टाकिले समस्त शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत शिवार्चन सांडिले म्या सोडोनिया सुधा पान करू लागले मध्यप्राशन हिरण्यनामा दैत्य दारुण सुर सोडून रतले त्यासी ऐसा लोटला काळा पार मृगेसी गेला तो असुर त्या दुष्टासंगी अपरणावर भजन पूजन विसरले मनास ऐसे वाटले पूर्ण असुर गेला मृगये लागून इतक्यात घ्यावे शिवदर्शन म्हणून गेले कैलासा मज देखता हिमणग जामात परम क्षोभोणी शाप देत तू परम पापिणी यथार्थ मृगी होई मृत्युलोकी तुझ्या सख्या दोघी जणी त्या होतील तुझ सवे हरिणी हिरण्य असुर माझी भजनी असावध सर्वदा तोही मृग होणी सत्य तुम्हासीच होईल रथ ऐक व्याधा सावचित्त मग म्या शिव प्रार्थिला हे पंचवदना विरूपाक्षा सच्चिदानंदा कर्माध्यक्षा दक्ष मखलदलना सर्व साक्षा उशापदे या माते भोळा चक्रवर्ती दयाळ उशाप उदला पय हा फेण धवल 12 वर्षे भरता तात्काळ पावाल माझी या पदाते मग आम्ही मृगयोनी जन्मलो ये कर्म अवणी तरी मी गर्भिणी आहे हरिणी प्रसूत काल समीपसे तरी मी आपल्या स्वस्थळाई जाऊन सत्वर येते गर्भ ठेवून मग तू सुख घेई प्राण सत्यवचन हे माझे ऐसे मृगी बोलिली सावचित्त त्यावरी तो व्याध काय बोलत तू गोड बोलसी यथार्थ परिविश्वास मज न वाटे नाना पर्य सत्य बोलून करावे शरीराचे संरक्षण हे प्राणी मात्रास आहे ज्ञान तरी तू शपथ वदे आता महत्पापे उच्चारुण शपथ वदे यथार्थपूर्ण यावरी ते हरिणी दिनवदन वाहत आण ऐकाते ब्राह्मण कोळी उपजोन जोन करी वेदशास्त्राध्ययन सत्य शौच वर्जित संध्याहीन माझे श्री पातकते एक वेद विक्रयस करीती पूर्ण कृतज्ञ परपीडक न आवडे भजन एक दानासी करीती विघ्न गुरुनिंदा श्रवण एक करीती रमावर उमावरांची निंदा त्या पापाची मज होय आपदा दान दिधले जे ब्रह्मवृंदा हिरोणी घेती माघारे एकयती निंदा करीती एक शास्त्री पाहिती द्वैत निर्मिती नाना भ्रष्ट मार्गाचरिती स्वधर्म आपुला सांडोनिया
देवालया माझी जाऊणी हरिकथा पुराण श्रवणी जे बैसती विडा घेऊणी ते कोडी होती पापिये जे देवळात करीती श्री संभोग की श्री भरतारासी करीती वियोग ते नपुंसक होणी अभाग्य उपजती या जन्मी वर्म कर्मे निंदा करीत तो जगपुरी भक्षक काग होत शिष्यांसी विद्या सुणी न सांगत तो पिंगळा होत निर्धारे अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती त्यानिमित्ते गंडमाळा होती परक्षेत्रीच्या गायी वळवणी आणि ते अल्पायुष होती या जन्मी तो राजा करी प्रजापीडन तो या जन्मी व्याघ्र का सर्प होय दारुण वृथा करी साधू छळन निर्वंश पूर्ण होय त्याचा स्त्री अमृतनेम करीती भृतारासी अव्ययरित धनधान्य असोणी वंचित त्या वागुळा होती या जन्मी पुरुष कुरूप म्हणून या त्यागिती त्या या जन्मी बालविधवा होती तेथे जार कर्म करीती मग त्या होती वारांगणा ज्या भ्रतारासी निर्भस्थिती त्या दासी किंवा कुलटा होती सेवक स्वामीचा द्रोह करीती ते जन्मा येते श्वानाच्या सेवकापासून सेवा घेऊन त्याचे न दे जो वेतन तो अत्यंत भिकारी होऊन दारोदारी हिंडतसे स्त्री पुरुष गुज बोलता तो जो जाऊणी ऐके तत्वता ज्याची स्त्री दुरावे हिंडता अन्न न मिळे तया ते जे जारण मारण करीती ते भूत प्रेत पिशाच होती यती उपवासे पीडिते त्यांचे दुष्काळ जन्मवरी स्त्री रजस्वला होणे गृही वावरे जे पापिणी पूर्वज रुधिरी पडती पत्नी त्या गृही देव पितृगण न येती जे देवाच्या अधिपाचे तेल नेती ते या जन्मी निपुत्रिक होती ज्या रांधी तांड चोरोणी भक्षती त्या मार्जारी होती या जन्मी ब्राह्मणास कदंड घालून आपण भक्षती चढरस पक्वान्न त्यांचे गर्भ पडती गळून आपुलिया कर्मवशे जो माता पित्यांचे शिणवित तो ये जन्मी मरकट होत सासू श्वशुरा स्नुषा गांजित तरी बालक न वाचे तियेचे मृगी म्हणे व्याधा लागून जरी मी नये परतोण तरी ही महत पापे संपूर्ण माझ्या माथा बैसोद हे मिथ्या गोष्ट होय साचार तरी घडो शिवपूजेचा अपहार ऐसी शपथ ऐकता निर्धार व्याध शंकला मानसी म्हणे पतिव्रते जाई आता सत्वरे निशासरता हरिणी म्हणे शिवपदासी तत्वता पुण्यवंता जाशील उदक पान करुणी वेगी निजाश्रमा गेली ती कुरंगी इकडे व्याध दक्षिण भागी टाके बिल्वदळे खुडवणिया दोन प्रहर झाली यामिनी द्वितीय पूजा शिवे बाणुनी अर्धपाव जळाले मुळी होणी सप्तजन्मीचे ते दवा नामी आवड जडली पूर्ण व्याध करी स्मरण मुरुगी मुखे ऐकले निरूपण सहजच जागरण घडले तया तो दुसरी हरिणी अकस्मात पातली तेथे दृशांकरात व्याधे बाण उडिता त्वरित करुणा भाकी हरिणी ते म्हणे व्याधा ऐकये समयी मज कानामळे पिढिले पाही पतीच भोगो देऊणी लवलाही परतोणी ते सत्वर व्याध आश्चर्य करी मनात म्हणे शपथ बोलुनी जाय त्वरित धन्य तुमचे जीवित्व सर्व शास्त्रात ठावो का वापी तडाग सरोवर जोपतीद मोडी देवागार गुरुनिंदक मद्यपाणी दुराचार ती पापे समग्र मस्तकी माझ्या महाक्षत्रिय आपण म्हणवित समरांगणी मागे पळत वृत्ती हरिसीमा लोटित ग्रंथ निंदित महापुरुषांचे वेदशास्त्रांचे निंदा करी संत भक्तांची द्वेष धरी हरिहर चरित्र अभ्येरी माझे श्री ती पापे धनधान्य सोणी पाहे पती लागे शिनवी म्हणे नाही पती सांडून निजे परगृही ती पापे माझी माथा पुत्र स्नुषा सन्मार्गे वर्तता त्यासी व्यर्थची गांजिती जे न पाहता ते कुरूप होती तत्वदा हिंडता भिक्षा न मिळेची बंधू जे वैर करीती ते या जन्मी मत्स्य होती गुरुचे उणे जे पाहती त्यांची संपत्ती दग्ध होय जे मार्गस्थाची वस्त्रे हारिती ते अतिशुद्र प्रेत वस्त्रे पांघरती आम्ही तपस्वी म्हणून या अनाचार करीती ते घुले होती मोकाट दासी स्वामीची सेवा न करी ती हे जन्मी होय मगरी जो कन्या विक्रय करी हिंसक योनी इपजेतो श्री भरताराची सेवा करीत ती जो व्यर्थची गांजित त्याचा गृहभंग होत जन्मजन्मांतरी न सुटे ब्राह्मण करी रस विक्रय घेता देता मद्यपी होय जो ब्रह्मवृंदा अपमानती आहे तो होय ब्रह्मराक्षस एके उपकार केला जो नष्ट नाठवी त्याला तो कृतज्ञ जंत झाला पूर्वकर्मे जाणीजे विप्रश्राद्धी जेवणी स्त्री भोग करीते दिनी तो श्वान सुकरियोणी उपजेल निहा संशय व्यवहारी दहांत बैसोण खोटी साक्ष देई गरजोण पूर्वजनरकी पावती पतन असत्य साक्ष देताची दोघी स्त्रिया करुण एकी चेस राखी जो म्हण तो गोचिड होय जाण सारमेय शरीरी पूर्वजन्मी कोंडी उदक त्याचा मळमूत्र निरोध देख करिता साधू निंदा आवश्यक सत्वर दंत भग्न होती देवालयी करी भोजन तरी जन्मी होय क्षीण पृथ्वीपतीची निंदा करिता जाण उदरी मंदागणी होय पै ग्रहण समय करी भोजन त्यासी पित्तरोग होय दारुण परबाळ विकीर परदेशी नेवण तरी सर्वांगी कुष्ठ बरे
जी स्त्री करी गर्भपातन ती उपजे वंद्या होण देवालय टाकी पाडून तरी अंगभंग होय त्याचा अपराधाविना स्त्री गांजित आहे त्याचे जन्मी एक अंग जाये ब्राह्मणाचे अन्न हरिती पापिये त्यांचा वंशन वाढे कधी गुरुसंत माता पिता त्यांचे जो होय निर्भस्थिता तरी वाचा जाय तत्वता अडखळे बोलता क्षणाक्षणा जो ब्राह्मणांची दंड मारी त्याची व्याधी तिळका लागती शरीरी जो संतांची वादविवाद करी दीर्घदंत होती त्याचे देवद्वारीचे तरुवर अश्वत्थादी वृक्ष साचार तोडिता पांगोळ होय निर्धार भिक्षा न मिळे हिंडता जो सुतकन्न भक्षित त्याचे उदरी नाना रोग होत आपणचे परिमळ द्रव्य भोगी समस्त तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ब्राह्मणाचे ऋण न देता तरी बाळपणी मृत्यू पावे पिता जलवृक्ष छाया मोडिता तरी एकही स्थळ न मिळे त्याते ब्राह्मणाची आशा लावून चाळविनेदी कदा दान तोय जन्मी अन्न करीत हिंडे घरोघरी जो पुत्र द्वेष करीत आणि दरिद्रियाचे लग्न मोडित तरी स्त्री ससल राहे पोटात वंद्या निश्चित संसारी जेणे ब्राह्मण बांधिले निग्रहोन त्याचे सांडचे ताडी सूर्यनंदन जो नायके कथा ग्रंथ पावन बधीर होय जन्मोजन्मी जो पिढी माता पितयांस त्याचा सर्वदा होय कार्यनाश एकास भजे निंदी सर्व देवांस तरी एकची पुत्र होय त्यासी जो चांडाळ गोवध करी त्यासी मिळे कर्कशाणारी वृषभवधिता निर्धारी शतमूर्ख पुत्र होय त्यासी उदक तृणे विण पशु मारित तरी मुक्याच प्रजा होती समस्त जो पतिव्रतेस बहु इच्छित तरी कुरुपणारी कर्कशा मिळे जो पारधी बहुजीव संवारी तो फेमफरा होय संसारी गुरुचा त्याग जो चांडाळ करी तो उपजताचे मृत्यू पावे नित्य अथवा रविवारी मुते रवी समोर त्याचे बाळपणी दंत बगण केश शुभ्र जे मृत बाळासाठी द्रुतती निर्धार त्यास हसता निपुत्रिक होय हरिणी म्हणे व्याधा लागुण मी सत्वरे येते पतीस भोग देऊन नये तरीही पापे संपूर्ण माझ्या माथा बैसोत बाई व्याध म्हणा शंकोण म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान सत्वरी गृहास जाऊन सत्य संपूर्ण सांभाळी जलपान करुणी वेगी आश्रमा गेली ते कुरंगी तो मृगराज तेच प्रसंगी जलपानार्थ पातला व्याधे ओढीला बाण तो मृग बोले दिनमदन म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण त्यासी पुसवून येतो मी शपथ ऐके त्वरित कीर्तन करीती प्रेमळ भक्त तो कथारंग मोडिता निर्वंश होत ते पाप सत्य मम माथा ब्रह्मकर्म वेदोक्त शूद्र निजांगे आचरत तो अधम नरकी पडत परधर्म आचरता तीर्थयात्रेसी विघ्ने करी वाट पाडी वस्त्र द्रव्यहरी तरी सर्वांगी व्रणघोरी नरकी पडे कल्पपर्यंत शास्त्र कोशिप नाही प्रमाण कुट कविता करी शूद्र लक्षण हरिती ब्राह्मणांचा मान तरी संतान तयांची न वाढे हरिदिनी शिवदिनी उपोषण विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण तरी हस्तपादक्षिण तो होती त्याचे निर्धारे एक शिवहरी प्रतिमा फोडिती एक भगवत भक्ता विघ्ने करीती एक शिवमहिमा उच्छोदिती नरकी होती कीटकते मातृद्रोही त्यासी व्याधी भरे पितृद्रोही पिशाच विचरे गुरुद्रोही तत्काळ मरे भूत प्रेत गणी विचरे तो विप्र आहार बहुत जेवती त्यास जो हासे दुर्मती त्याचे मुखे अरोचक रोग निश्चिती न सोडिती जन्मवरी एक गो विक्रय करीती कन्या विक्रय अर्जिती तेण मार्जारमस्त होती बाळे भक्षिती आपुले जो कन्या भगिनी अभिलाषी कामदृष्टीने हाळे पतिव्रतेसी प्रमेह रोग होय त्यासी की खडा गुह्यात दाटत प्रसाद भंग लिंग भंग करी देवांची उपकरणे अलंकार चोरी देवप्रतिष्ठा वेरी पंडुरक होय तेथे एकमित्र द्रोह विश्वासघात करीते मातृपितृ हत्या गुरुसी संकटे पाडिती ब्रह्मद गोवदन वारिती अंगी सामर्थ्य सोनिया ब्राह्मण बळी सोणी बाहेरी उत्तमान्न सेविती गुरुआंतरी सोयऱ्यांची प्रार्थना करी संग्रहणे पोटशूळ होती तया एक कर्मभ्रष्ट पंचयज्ञ न करीती एक ब्राह्मणांची सदणे जाळीती एक दिनासी मार्गी नागविती एक संतांचा करीती अपमान एक करीती गुरुच्छळन एक म्हणती पाहो याचे लक्षण नाना दोष आरोपिती अज्ञान त्याचे संतान वाढे जो सदा पितृद्वेष करी जो ब्रह्मवृंदासी अव्यरी शिवकीर्तन ऐकता त्रासे अंतरी तरी पितृवीर्य नव्हे तो शिवकीर्तनी नव्हे सादर तरी कर्ण मूळ रोग निर्धार नसत्याच गोष्टी जल्पे अपार तो दरदूर होय निर्धारे शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण तेथे शयन
करिता सर्प होय दारुण एक अतिवादक छळक जाण ते पिशाच योनी पावती एका देवार्चनी वीट येत ब्राह्मण पूजा वया कंडाळत तीर्थप्रसाद वेरित त्याच्या खोडती अंगशिरा मृगमणे ऐसी पापे पार मम मस्तकी होईल परंभार मग पारधी म्हणे सत्वर जाई स्वस्थान मृगवर्या व्याध शिवनामे गर्जते क्षणी कंठ सद्गतीत श्रोणयने मागोती बिलबदळे खुडोनी शिवामणी टाकीतसे सौप्रहरांच्या पूजाचारी संपूर्ण झाल्या शिवजागरी सप्तजन्मीची पापे निर्धारी मुळी होणी भस्म झाली तो पूर्व दिशा मुख प्रक्षाळित सुपर्णाग्रज उदय पावत आरक्तवर्ण शोभा दिसत तेची कुंकुम प्राचीचे तो तिसरी मृगी आली अकस्मात व्याध देखील कृतांतवत म्हणे मारू नको मज यथार्थ बाळांचे स्तन देऊणी येते मी व्याध अत्यंत हर्षभरित म्हणे हे काय बोलेन शास्त्रार्थ तो ऐकावया म्हणत शपथ करुणी जाय तू यावरी मृगे म्हणे व्याधा ऐक जो तृणदाहक ग्रामदाहक गो ब्राह्मणांचे कोंडी उदक क्षयरोग त्याचे न सोडी ब्राह्मणांची सदने हरिती देख त्यांचे पूर्वज रवरवी पडती निराशंक मातृपुत्रा बिघडती एक स्त्री पुरुषा बिघड पाडिती देव ब्राह्मण देखोण खालती न करीती कदा मान निंदिती बोलती कठोर वचन यम कर चरण छेदी तयांचे परवस्तू चोरावया देख अखंड लाविला असे रोख साधू सन्मानाने माणी दुःख त्यास नेत्र रोग तिडकान सोडिती पुस्तक चोरते मुके होती रत्न चोरांचे नेत्र जाती अत्यंत गर्विते महिष होती बारधी निश्चित शेण पक्षी भक्तांची जो निंदा करीत त्याचे मुखी दुर्गंधी घाणीत जो माता पित्यांशी ताडित लुला होत या लागी जो अत्यंत कृपण धन नवेची अनुप्रमाण जो तो महाभुजंग होण धुस दिसत पैसे तेथे भिक्षेसी अतिश्वर आला तो जेणे रिताड वडिला शिव त्यावरी जाण कोपला संतती दग्ध होय ब्राह्मण बैसला पात्रावरी उठवणी घातला बाहेरी त्याहुनी या दुराचारी दुसरा कोणी नसेची ऐसा धर्माधर्म ऐकोण पारधी सगद बोले वचन स्वस्थळा जाई जलपान करून बाळांची स्तन देऊणी येई ऐसे ऐकोणी मृगी लवलाह्या गेली जलप्राशान करावे करोनिया बाळस्तणी लावणिया तृप्त केली तियेने वडील झाली प्रसूत दुसरी पतीची कामना पुरवित मृगराज म्हणे त्वरित जावो चला व्याधापासी मृगे पाळसासहित सर्वही व्याधापासी आली लवलाही मृग म्हणे ते समयी आधी मजवधी पारधिया मृगे म्हणे हा नव्हे विधी आम्ही जाऊ पतीच्या आधी पाळसे म्हणते त्रिशुद्धी आमासी वधी पारधिया त्यांची वचने ऐकता ते क्षणी व्याध सद्गत झाला म्हणे अश्रुधारा लोटल्याने मलागे चरणी तयांच्या म्हणे धन्यजीने माझे झाले तुमचेने मुखे निरूपण ऐकले बहुता जन्मींचे पाप जळाले पावन केले शरीर माता पिता गुरुदेव तुम्हीच आता माझे सर्व कैचा संसार मिथ्या वाव पुत्र कलत सर्व लटके व्याध प्रेम बोले प्रेमे करुण आता कधी मी शिवपद पावेन तो अकस्मात आले विमान शिवगण बैसले त्यावरी पंचवदन दशभुज व्याघ्रांबर नेसले महाराज अद्भुत तयांचे तेज दिकचक्रा माझेन समाये दिव्य वाद्ये वाजविती किन्नर आलाप करीती विद्याधर दिव्य सुमणांचे संभार सुरगण स्वये वर्षती मृगे पावली दिव्य शरीर व्याध करी साष्टांग नमस्कार मुखे म्हणे जय जय शिवहर हर तो शरीर भाव पालटला परिसी जगटता लो होय सुवर्ण होय सुवर्ण तैसा व्याध झाला दशभुज पंचवदन शिवगणी बहुत प्रार्थोण दिव्य विमानी बैसविला मृगे पावली दिव्य शरीर तीही विमानी आरुढिली समग्र व्याधाची स्तुती वारंवार करीती सुरगण सर्वही व्याधनेला शिवपदाप्रती तारा मंडळी मृगे राहती अद्यापि गगन झळकती जण पाहती सर्व डोळा सत्यवती हृदय रत्नखाणी रचभरित बोलिला लिंगपुराणी ते सज्जन ऐकोत दिन रजनी ब्रह्मानंदे करुणिया धन्य ते शिवरात्री व्रत श्रवणे पातक दग्ध होत जे हे पठन करीती सावचित्त धन्य पुण्यवंत नरतोची सज्जन श्रोते निर्जर सत्य प्राशन करोत शिवलीलामृत निंदक सुरकुर्तकी बहुत त्यास प्राप्त कैसे हे कैलासनाथ ब्रह्मानंद तयाचे पद कल्लार सुगंध तेथे श्रीधर अभंग षटपद रुंजी घालित शिवनामे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशोध सज्जन खंड द्वितीयोध्याय गोढा श्री साम सदाशिवार्पणमस्तु।